नमस्कार गावाल्यांनो, मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. या भोगीत सूर्य मकर राशीत प्रवेश करता या मागा कॅलेंडरवरून कळला. पण जेवणाचा काय त्याचा पत्तो नव्हतो. आजी एक विचारलं, आज भोगी आहे, ते फुलावर वगैरे सगळं टाकायचं लागते भाजीमध्ये. फुलावर वाटाणा सगळं 5-6 तऱ्हेचे सगळी मिक्स भाजी घालायची लागते. आजीच्या माहितीसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. आजीच्या बोलण्यावरून कळला की आज जेवणात जंगी सामनो दिसता. फ्लॉवर, वाटाणा, पडवळ, पावटे, शेवग्याच्या शेंगा, फरसबी, वांगी, गाजर, भेंडी, ओले चणे, भुईमुगाच्या शेंगा, घोसाळी, चुरण एवढे सगळे भाजी बघून टोक्यात टेन्शनीला. जेवण झालंय, जेवायला लवकर घरी या हा, असा खोटा आमिष दाखवून ह्या दोघींनी माझ्या पिताश्रींका फुकटचो दाणीक घातल्यानी आणि भाजी निवडूक मदत करूक सांगल्यानी. आयुष्यात आयटम शिवाय मजा नाही आणि भाजी शेंगेशिवाय मजा नाही ह्या माका कळून चुकला. आजीने एक एक करून सगळी भाजी टोपात घालायला सुरुवात केली. भाजीमध्ये लाल तिखट टाकायला सुरुवात केली तेव्हाच समजलंय आता काय आपला खरा नाही. आजी मसालो टाकताना थांबतच नव्हती. मीठ असं सगळं आज टाकायचं. शेंगा बिंगा अशा सगळी भाजी खतखतीत म्हणतात त्याला. ते आज सगळं घालून मिक्स करून भाजी करायची. ही अशी दाखवलं, दाखव. काळे तीळ आणि मकर संक्रांत यांचा नाता वेगळा सांगूक नको. मकर संक्रांतीच्या आधीचो तडको आता येणार होतो. आजीच्या हातात काळे तीळ होते. सर्व भाजीच्या वर आजीन काळे तीळ पेरल्यान. भोगीचा महत्व आजीकच खरा माहिती. हे भोगीचं असं नाही करायचं लागते. आधी कांदा टाकायचा फोडणीला. कांदा टाकल्यानंतर अशी भाजी ढवळायची, मग पाणी ओतायचं, मिक्स भाजी करायची. असं हे सगळं करून टाकायचं लागते. आता पाणी ओतायचं आणि अशी मिक्स भाजी वर्षाने एकदा अशी खायची लागते. भाजी तिकडे शिजत होती आणि इकडे माझ्या तोंडात पाणी सुटत होता. तोपर्यंत आई नारळ किसून नारळाचो चव म्हणजे खोबरा भाजीत मिक्स केल्यान भाजीची रंगत आणखीनच वाढली. आज असा भोगी आणि जेव ग प्रवानोगी तशी गत झाली. भोगीच्या दिवशी तीळ घातलेली ज्वारी बाजरीची भाकरी सोबत ही सगळी मिक्स भाजी आणि वांग्याचा भरीत. वा वा वा. भाजी भाकरी आणि भरीत या सगळा देवाक नैवेद्य ठेव असं आजीन सांगल्यान. पंचपक्वान्नाचा नैवेद्य नाही पण ही भाजी भाकरी गोड मानून घे असा देवाक सांगत घाबरत घाबरत तुळशीकडे पण नैवेद्य ठेवलंय. नैवेद्य सोडताना देवाक एकच सांगलंय, सगळ्यात आधी प्रयोग देवा तुझ्यावर करतं. काय चुकला माकला असा तर माफ कर. देवान सांगल्यान जेवण मस्तच झाला. देवाचा अप्रूव्ह दिल्यावर भीत भीत एक एक घास तोंडात टाकत गेलंय. जेवण मस्तच झाला. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि फॉलो करा.